नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 6 ते 6 या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. आधी 6 ते 6 असे टिपके आपण मांडून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण 6 ते 6 असे टिपके मांडून घेत आहोत. चला तर आपले 6 ते 6 टिपके मांडून झालेले आहेत. तर आपण खालची 6 आडवी रेघ अशी काढून घेणार आहोत. चला तर आपण त्यावरचेही 6 टिपक्यांची रेघ आडवी जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण उभी रेघ काढून घेणार आहोत. वरून खाली असे 6 ते 6 टिपके असे आपण जोडून घेणार आहोत. त्याच्या साईडची बाजू आपण अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत. आता वरची आडवी रेघ अशाच दोन्ही रेघा आपण जोडून घेणार आहोत. प्रथम आपण चौकोन जरी काढून घेतला आणि नंतर जरी आपण हे रेषा जोडून घेतल्या तरीही चालतील. चला तर अशा पद्धतीने आपण आडव्या उभ्या 2-2 रेघा अशा जोडून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 5 रेघा अशा समांतर काढायच्या आहेत. पहिले मधली रेघ काढून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक रेघ काढायची आपल्याला आणि त्याच्या खालच्या साईडला एक. पहा, अशा पद्धतीने टोटल आपल्या अशा 5 रेघा होतात कंप्लीट. पहा, तर असंच आपल्याला प्रत्येक चौकोनामध्ये कंप्लीट करायचे आहेत. 3-3 रेघा काढून घ्यायच्या आहेत ह्या. एकमेकां समांतर अशा आपल्याला रेघा ह्या काढून घ्यायच्या आहेत. पहा तर किती सुंदर असं वाटत आहेत रेघा. मी जरा बोटाच्या साहाय्याने ह्यांना सरळ रेघेत येतील असं करत आहे. चला तर आपण अशा पद्धतीने कंप्लीट करून घेत आहोत. मध्ये 3-3 रेघा ह्या काढून पूर्णपणे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. चला तर आपले असे 3-3 रेघा काढून झालेले आहेत. थोडंसं स्लो काढायचं आहे, एकमेकांना चिटकली नाही पाहिजे रेघ. खूपच सुंदर आणि आखीव रेखीव ही आपली रांगोळी वाटत आहे. आता आपण मधल्या साईडला पण अशाच पद्धतीने रेघा काढून घेणार आहोत आणि आडव्या अशाच रेघा काढून झाल्यानंतर आपण उभ्या पण अशाच रेघा काढून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने मधल्या साईडलाही आपण उभी रेघ काढून घेतलेली आहे आणि त्याला आपण आतल्या साईडून 3 रेघा
समांतर अशा काढून घेणार आहोत. चला तर आपल्या अशा समांतर रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत. थोडेसे आपण रेघा व्यवस्थित आल्यात का हे पाहून डार्क करून घेणार आहोत. चला तर आपण आता एका कोपऱ्याला ह्या 2 असे पॉईंट्स आपण असे जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर समांतर अशा ह्या 5 रेघा अशा अर्धगोलामध्ये जोडून घेणार आहोत. चौकोनाचा आता या साईडला जर आपण अशाच अर्धगोल रेघा काढून घेतल्यात तर त्याच्या विरुद्ध दिशेलाही आपण अशाच रेघा काढून घेणार आहोत अर्धगोल, म्हणजे डाव्या साईडला. बोटाच्या साहाय्याने आपण थोडंसं गोल ॲडजस्ट करत आहोत. चला आता आपण डाव्या साईडलाही अशाच पद्धतीने अर्धगोल काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने. नंतर चौकोनाच्या समोरच्या बाजूला म्हणजे एक्झॅक्टली आपण जे अर्धगोल काढलेत त्याच्या विरुद्ध दिशेला अशाच पद्धतीने आपण अर्धगोल काढणार आहोत. चला तर आपण आता दुसऱ्या बाजूला अशाच पद्धतीने मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करत आहे. पहा तर अशा पद्धतीने आपण हे अर्धगोल जोडून घेणार आहोत. असेच माझ्या नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. काही चुकलं असेल तर जरूर सांगा, म्हणजे मला सुधारता येईल. पहा तर आपण अशा पद्धतीने आता हे अर्धगोल कंप्लीट करून त्याला थोडंसं शेपमध्ये आणत आहोत. आता त्याच्या विरुद्ध बाजूस आपण तसंच काढणार आहोत. चला तर मग आपल्या दोन्ही बाजूंना असे अर्धगोल काढून कंप्लीट झालेले आहेत. तर आपण राहिलेल्या चौकोनाच्या बाजूमध्ये नेक्स्ट स्टेप आपण काढून घेणार आहोत रांगोळीची. चला तर मग पहा अशा पद्धतीने आपले हे कंप्लीट झालेलं आहे. आपण दारासमोर काढू शकतो. ही रांगोळी खूप सुरेख आणि सुंदर वाटत आहे. चला तर मग आपण आता हिरवा रंग मधल्या चौकोनांना भरून घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण मोठेसे कमळ काढणार आहोत आता दोन्ही साईडच्या चौकोनाच्या बाजूंना. पहा अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढून घेणार आहोत. 3-3 पाकळ्या आपण अशा काढणार आहोत. चौथी पाकळी आपण काढलेली आहे, एका साईडला ॲडजस्ट झालेली आहे. तर आता त्याच्या विरुद्ध बाजूलाही आपण अशाच कमळाचे फूल काढून घेणार आहोत. 4-4 पाकळ्या काढणार आहोत आपण. रांगोळी खूप सुंदर आखीव रेखीव वाटत आहे.
थोडंसं डार्क करून घेतलं आहे आपण. चला तर मग आता आपण पाकळ्यांमध्ये एक पाकळी काढून घेऊयात. गोल अशी पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत ती पण पाकळी. त्याच्या आधी आपण आतल्या चौकोनांना आणि अर्ध गोल जो फर्स्टवाला आहे त्याला असा पोपटी रंग देऊन घेणार आहोत. चला तर प्रत्येक चौकोनामध्ये आपलं कलर देऊन कंप्लीट होत आलेलं आहे. चारही चौकोन अशा पद्धतीने आपल्या हिरव्या रंगाने रंगवून कंप्लीट होत आलेले आहेत. त्यानंतर आपण उरलेले ते समोरचे अर्धगोल जे आहेत चारही अर्धगोल आपण पोपटी रंगानेच रंगवणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे टिपके देऊन घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हिरवा रंग हा देऊन कंप्लीट करत आहोत. खूप सुरेख असा रंग वाटत आहे तो. पहा तर कमळाच्या आतल्या पाकळीला पण आपण हिरवाच रंग देऊन घेतलेला आहे. चला तर आपण आता पांढऱ्या रांगोळीने टिपके देऊन घेणार आहोत. चला तर आपण त्या दोन्ही अर्धगोलांच्या मध्ये आणखीन एक अर्धगोल काढणार आहोत. त्याच्या आधी आपण पहिले पांढरे टिपके देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आपण ही पांढरे टिपके देऊन घेत आहोत. थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. पसरवून घेणार आहोत बोटाच्या साहाय्याने. चला तर मग आता रांगोळीची पुढची स्टेप आपण काढणार आहोत. अशा पद्धतीने दोन अर्धगोलांच्या मध्ये आपण हा अर्धगोल काढलेला आहे. तर आपण अशा छोट्या छोट्या पाकळ्या त्याच्या साईडने काढून घेणार आहोत. जेवढ्या मावतील तेवढ्या पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला. खूप सुंदर सुरेख अशा पाकळ्या आपण काढत आहोत. आतल्या साईडने पण आपण
छोटे छोटे टिपके काढत आहोत. 2 लाईनमध्ये आपण टिपके काढत आहोत. आता आपण पूर्णच असे टिपके पूर्ण भरून काढलेले आहेत. त्याच्यानंतर आपण असे 3 टिपके काढले, त्यातल्या समांतर असे 2, नंतर 1 आणि एक रेघ अशी काढलेली आहे. थोडेसे डार्क काढून घेतलेले आहे टिपके, ते आपण बोटाच्या सहाय्याने पसरवले पण आहेत. चला तर आपण आता दुसऱ्या साईडला अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. आणि त्याच्या साईडने अशाच आपण पाकळ्या काढून घेत आहोत. हा तर किती सुंदर आखीव रेखीव अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. तर आपण मधल्या साईडने प्रत्येकच बाजूस अशी गोल गोल साईडने असे टिपके काढत आहोत. आतल्या साईडने दिसायला खूप सुंदर, सुरेख आणि अप्रतिम अशी रांगोळी आपली झालेली आहे. हे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. पहा तर किती सुंदर अप्रतिम अशी आपल्या रांगोळी तयार झालेली आहे. मी ऑलरेडी दारातच काढलेली आहे. चला तर आपण आता पिवळ्या रंगामध्ये टिपका देऊयात. त्याला पसरवून घेऊन त्यामध्ये लाल रंग भरूयात. पहा सुंदर रांगोळी आपली. धन्यवाद.